जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू ट्रेंडिंग गणपती बाप्पा स्टेटस क्रिएट करणार आहोत. जसं की तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल, व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे. असंच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप नका करू. व्हिडिओची जी एक एक स्टेप असते ती खूप इम्पॉर्टंट असते भावना, तेव्हाच जो आपला व्हिडिओ एकदम कडक आणि प्रोफेशनल बनतो. तर व्हिडिओला तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा. आजचा जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत. तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि जे काही व्हिडिओ मटेरियल यूज होईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्याला कुठलाही पासवर्ड नाही, तर ते पण तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता. पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो. तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. जे काही व्हिडिओ मटेरियल यूज होत असतं ते सर्व काही इथं टेलिग्रामवरती मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि टेलिग्रामची आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. डिस्क्रिप्शनमधून तुम्हाला जॉईन व्हायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सर्च करून पण जॉईन होऊ शकता. सिम्पली आपलं राहुल पाटरे नाव सर्च करून जॉईन होऊ शकता. टेलिग्रामवरती आपलं चॅनल येऊन जाईल. आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी तुम्हाला काही पर्सनली बोलायचे असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इन्स्टा आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. अजून तुम्ही मला फॉलो नसेल केलं इंस्टाग्रामवरती तर नक्की फॉलो करा. आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा भावांनो, कारण की आजचा जो व्हिडिओ गणपती बाप्पावरती आहे तर गणपती बाप्पासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला जराही वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. ओके, तर गाईज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून 9.16 मधला फुल स्क्रीन रिस्यू सिलेक्ट करायचा आहे. रिस्यू सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली आपण तो व्हिडिओ ॲड करून घेऊया. बघू शकता हा वाला व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिले एक नंबरला ॲड करायचा आहे. ठीक आहे, व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर इथं तुम्हाला लेअरचं ऑप्शन जे असेल या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एडिटिंगमध्ये मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक मी टेक्स्ट पी एन जी दिलेली ती पी एन जी ॲड करायची. बघू शकता ही वाली पी एन जी आहे. पी एन जी ॲड केल्याच्या नंतर तिला बघू शकता असं झूम करायचं आहे आणि इथं मधून बाकी ॲड करायचं आहे. तुम्हाला इथं ओरल ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि इथं तुम्ही यामधलं एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं, जसं की आपण वालं देऊन घेऊया. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला इथं ऑडिओचं ऑप्शन दिसत असेल, ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जे आपण फोल्डरमध्ये आपला ऑडिओ असेल तो ऑडिओ आपल्याला इथनं ॲड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली मी ऑडिओ ॲड करून घेतो. तर तर आपण इथं बघू शकता ऑडिओ ॲड केलेला आहे. त्यानंतर इथं बघू शकता आपली बीट इथनं सुरुवात होते. तर हा जो समोरील पार्ट आहे हा आपल्याला कट करायचा आहे. तर त्यासाठी करायचं काय, इथं बघू शकता पहिल्या बीटपाशी यायचं, इथनं बीट सुरुवात होती. बघू शकता इथं क्लिक करायचं, 1.7 सेकंदापर्यंत यायचं आहे. कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून समोरील पार्ट कट करायचं आहे. तसंच आपल्याला खाल्ल्या पण टेक्स्ट पी एन जीचं पण कट करायचं आहे. ठीक आहे, बघू शकता इथं परफेक्टपणे होऊन जाईल. तर थोडीशी पुढं आलेलं आहे तर आपण याला थोडंसं असं करून घेऊया. ठीक आहे, ओके. तर त्यानंतर आपलं करायचं काय, इथं बघू शकता ही पी एन जी थोडीशी झूम करू शकता तुम्ही, टेक्स्ट पी एन जी अजून पण. ठीक आहे, जेणेकरून एकदम परफेक्टपणे मॅच आणि परफेक्टपणे दिसेल. ठीक आहे, एवढं झाल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, इथे बघू शकता इथं तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल. या सेटिंगच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. कोपऱ्यामध्ये एडिटिंगमध्ये यायचं, खाली तुम्हाला फिल स्क्रीन ऑप्शन दिसत असेल, हा सिलेक्ट करून टाकायचा आहे. आणि वरली जी फोटो क्लिप्स आहे 0.5च्या 1 पॉईंट पुढं घ्यायची फक्त. बघू शकता अशी एवढी ठेवायची परफेक्टपणे. त्यानंतर तुम्हाला इथं मीडिया दिसत असेल, बघू शकता या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर जे आपण फोल्डरमध्ये तुमच्या गणपती बाप्पाचे फोटो असतील ते फोटो ॲड करायचे. तर तुम्हाला सर्व काही जे फोटो मी यूज करेल ते फोटो हवे असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल. डिस्क्रिप्शनमध्ये फक्त तुम्हाला मटेरियल मिळेल, इमेजेस मिळणार नाही. तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल. तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली. तर बघू शकता मी सगळे फोटो ॲड केलेले आहे. आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमधनं जॉईन व्हायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सिम्पली टेलिग्रामला जाऊन तुम्ही राहुल पाटरे पण सर्च करून शकता, आपलं चॅनल येऊन जाईल. ठीक आहे, तर त्यानंतर करायचं काय, इथं बघू शकता आपल्याला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं. तिथं क्लिकग्राफिक दिसत असेल, या क्लिकग्राफिकमध्ये यायचं आणि तुम्हाला इथं बघू शकता कॉलमिटी हा इफेक्ट ॲड करायचा आहे. ठीक आहे, हा इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे बीट स्कॅन ॲप्लिकेशनमधनं. जर तुमच्याकडे बीट हा इफेक्ट नसेल आणि तुम्हाला ॲड पण करता येत नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे कॉलमिटी हा इफेक्ट कसा ॲड करायचा, तो व्हिडिओ बघून तुम्ही हा इफेक्ट इथे ॲड करू शकता. तर यामधला आपल्याला 4 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे फक्त. ठीक आहे,
4 नंबरचा इफेक्ट जो ॲड करायचा आहे, कॅलिग्राफिक जी आपल्याला सगळ्या फोटोवरती ॲड करायची आहे. जिथपर्यंत आपला जो 12 ते 13 सेकंदापर्यंत तिथनं थोडीशी इफेक्ट चेंज होत आहे, बीट चेंज होते. तर तिथनं आपल्याला थोडंसं वेगळं इफेक्ट ॲड करायचे यामधले, पण तिथपर्यंत आपल्याला फक्त कॉल मी डीजेमधला 4 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे. तर मी सिम्पली ॲड करून घेतो, थोडासा व्हिडिओ क्रॉप करून घेतो, ठीक आहे, स्किप करतो. तर बघू शकता आपल्याला 12 सेकंदापर्यंत हा 4 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे कॉल मी डीजेमधला. त्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला इथं बीट चेंज होते. तर इथं एक छोट्या बीट आहे, बघू शकता छोट्या मोठ्या बीट्स आहे. तर इथं तुम्हाला बघू शकता फोटोची जी लेंथ आहे कमी करायची, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे या बीटनुसार इथे बघू शकता मोठी बीट, फास्ट बीट सुरू होईपर्यंत, ठीक आहे. तर बघू शकता इथे एक बीट आहे आणि त्यानंतर इथे एक लास्ट, ठीक आहे. तर आपल्याला इथं बघू शकता अशा प्रकारे ॲड करून घ्यायची, फोटोची जी लेंथ आहे कमी करायची, ठीक आहे. तर इथं या फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं, क्लिक ग्राफिक्समध्ये यायचं आहे. क्लिक ग्राफिक्समध्ये येऊन क्वालिटीमधला 1 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे एवढे जे फोटो आहे छोट्या लेंथमध्ये आपण आत्ता केलेले ते फोटो तुम्हाला इथं यामध्ये क्वालिटीमधला 1 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे, ठीक आहे. क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे, क्वालिटीमधला 1 नंबरचा या 4 ते 5 फोटोवरती ॲड करायचा आहे, ठीक आहे. तर इथनं ही ग्राफिक्स ॲड केल्याच्या नंतर परत आपली जी मोठी ग्राफिक्स सुरू होते, बघू शकता याची जी थोडीशी लेंथ कमी करायची फक्त या फोटोची आणि यावरती पण आपल्याला हा इफेक्ट ॲड करायचा, ठीक आहे. बघू शकता आणि त्यानंतर आता इथनं आपल्याला परत कॉल मी डीजेमधला जो 4 नंबरचा इफेक्ट आहे लास्टपर्यंत जेवढे पण फोटो असतील आता आपल्यावाले त्या सर्व फोटोवरती आपल्याला परत कॉल मी डीजेमधला 4 नंबरचा इफेक्ट जो आहे ॲड करायचा आहे शेवटपर्यंत, ठीक आहे. आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं भावांनो तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की आजचा जो व्हिडिओ आहे गणपती बाप्पावरती आहे. तर गणपती बाप्पासाठी तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणती स्टेप कळली नाही, काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करून नक्की सांगा, त्याचा रिप्लाय मी तुम्हाला लगेच देईल भावांनो. आणि काही पर्सनली पण माझ्याशी बोलायचं असेल तर इंस्टाग्रामवरती मेसेज करा, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्हाला तिथनं फॉलो करून मेसेज करू शकता. तर मी आता जे सगळ्यावरती इफेक्ट ॲड करून घेतो, तर मी सगळ्या फोटोवरती इफेक्ट ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला करायचं काय, इथं 1 नंबरला यायचं आहे, जिथं आपला पहिला फोटो निघतो तिथं यायचं आहे. तिथं आल्याच्यानंतर लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक मी विटनेट PNG दिलेली आहे, ती PNG तुम्हाला ॲड करायची आहे. बघू शकता ही वाली कैची सेटच्या फ्लोनेला फुल स्क्रीन करायचं, हिची जी लेंथ ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची आहे. सगळ्यात पहिली जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेऊन टाकायची, ठीक आहे, लास्ट फोटोपर्यंत. तर इथं बघू शकता आपण लास्टपर्यंत घेतलेले आहे. त्यानंतर परत आपल्याला तिथं यायचं आहे. तिथं आल्याच्या नंतर आता इथनं तुम्हाला PNG दिलेली आहे मी टेक्स्ट PNG ती ॲड करायची, ठीक आहे. तर सिम्पली बघू शकता आतोचा ही PNG तुम्हाला आगमनाची ही PNG ॲड करायची. इथे बघू शकता खाली इथं खाली ॲडजस्ट करायची, ठीक आहे. त्यानंतर हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत, ठीक आहे, शेवटच्या फोटोपर्यंत घेऊन टाकायची. हे झाल्याच्या नंतर आता आपल्याला व्हिडिओचे एक नंबर लिहायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला मी एक बॉर्डर PNG दिलेली, ती बॉर्डर PNG ॲड करून घ्यायची. कैचीच्या साईडच्या सोनला फुल स्क्रीन करायचं, बॅक यायचं, ब्लेंडिंग हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची, ब्लेंडिंगवरती जायचं नाही, ठीक आहे. तर इथं बघू शकता ही जी PNG आहे टेक्स्ट PNG थोडीशी वरती सरकवायची, जास्त खाली आलेली, ठीक आहे. बघू शकता एवढं झाल्याच्या नंतर थोडेसे अजून वरती स्क्रॉल करूया, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे राहून द्यायची. त्यानंतर आपल्याला करायचं काय, परत आपल्याला इथं बघू शकता जिथं आपले फोटो निघायला सुरुवात होती तिथे यायचं आहे. लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं मी एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे, ठीक आहे. बघू शकता कैची सेटच्या याला फुल स्क्रीन करायचं, बॅक यायचे, खाली ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर हा जो व्हिडिओ आपण 1 नंबरला घेऊ शकतो, पहिल्यापासून आपण ॲड करू शकतो, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला परत लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. लेअरमध्ये जाऊन तुम्हाला आणखीन एक मी व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला इथनं ॲड करायचा आहे. तर बघू शकता हा वाला जो व्हिडिओ आहे याला कैचीच्या साईडच्या ऑप्शनवर जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं, खाली ब्लेंडिंगमध्ये येऊन याला तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर इथं बघू शकता सगळे इफेक्ट ॲड होऊन जातील. त्यानंतर आपल्या व्हिडिओच्या 1 नंबरला यायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली माझ्याकडे इंस्टाग्रामचा आहे, तर मी इंस्टाग्रामचा लोगो ॲड करतो. आणि तुम्हाला जर लोगो ॲड करता येत नसेल भावना किंवा बनवता येत नसेल तर मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे, लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून पण तुम्ही लोगो बनवू शकता. आणि लोगो व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो, तेव्हा समोरच्याला समजतं की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे, कारण की व्हिडिओवरती तुमचा लोगो असतो.
लागतो. तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तुम्हाला बनवता येत नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि याची जी लिंक ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची. एवढं झाल्याच्या नंतर बघू शकता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. तर मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो. तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. याला तुम्हाला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून याला 1080 मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता असं एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच नव्या एडिटिंगच्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.